जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्ग, पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आता जगडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या या मागण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी चर्चा विधिमंडळामध्ये सुरू आहे। नेमक्या त्या कोणत्या मागण्या आहेत आणि कोणती ती चर्चा झालेली आहे किंवा प्रस्तावित आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 11 जुलैपर्यंत राज्याचं पावसाळी अधिवेशन विधिमंडळामध्ये असणार आहे। सदर अधिवेशनामध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले असून विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे। तर राज्यातील कोणत्या मागणीवर आतापर्यंत चर्चा अधिवेशनात झाली व कोणत्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये पहिला मुद्दा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन योजना। राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री प्रत्युत्तर देताना सांगितलेलं आहे की पुढील महिन्याच्या आतमध्ये सदर पेन्शन मागणीवर निर्णय घेण्यात येणार आहे अशी ग्वाही देण्यात आलेली आहे। विरोधक तसंच शिक्षक आमदाराकडून अधिवेशनामध्ये पेन्शनच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि यावर वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना तसेच ज्यांना आतापर्यंत प्राण कार्ड दिले गेलेले नाही अशा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना NPS खाते उघडण्याकरता संबंधित विभागांना निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर प्रलंबित असलेला महागाई भत्ता वाढीवर वित्त विभागाचा प्रस्ताव देखील तयार आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 50% DA वाढ करण्याबाबत प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेला आहे। तर सदर प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे। मंजुरी झाल्याच्या नंतर पुढील महिन्याच्या वेतन, निवृत्ती वेतन देयकासोबत वाढीव DA जो आहे तो फरकासह लागू करण्यात येईल। त्याच्यानंतर सेवानिवृत्तीचं वय हा जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो होता या बाबीवर सरकार सध्या नकारात्मक असल्याचं दिसतंय। सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही प्रशासकीय हालचाल सुरू करण्यात आली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर राज्य सरकार नकारात्मक असल्याचं दिसून येत आहे। तर अशा पद्धतीनं जुनी पेन्शन योजना, महागाई भत्ता आणि सेवानिवृत्तीचं वय याची सद्यस्थिती अधिवेशनामध्ये असून या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। पेन्शनधारकांच्या DA/DR वाढी संदर्भातली सुद्धा ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहावयास मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।